तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं केलं जातात। लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत। लोकसभा निवडणुकांचा आता पडगम जवळ-जवळ वाजू लागलेत। पंतप्रधानांचे महाराष्ट्रात दौरे, आता हा गेल्या महिन्याभरात दुसरा दौरा होता, कदाचित या महिन्यात आणखी एक दौरा असेल असं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र, कारण उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं राज्य लोकसभा जागा बघायला गेलं तर हे महाराष्ट्र आहे। त्यामुळे महाराष्ट्रावरती जास्त फोकस असेल या सगळ्या गोष्टींमुळे, आणि आगामी काळात या गोष्टी आपल्याला अधिक बघायला मिळू शकतात। माझं एकच म्हणणं आहे की गुजरातला तुम्ही 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथं देता। गेल्या 7-1 वर्षामध्ये या देशामध्ये 15 लाख कोटीच्या आसपास खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट आली, हे केंद्र सरकारच बोलतंय। आणि एकाच बैठकीमध्ये 26 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये येते आणि MOU होतो। तर मोदी साहेब जर महाराष्ट्रात येत असतील तर इन्व्हेस्टमेंट बद्दल कुठेतरी त्यांनी बोललं पाहिजे। आणि नक्कीच बीजेपीला महाराष्ट्राबद्दल टेन्शन आहे, कारण का बीजेपीने कितीही जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतं असं नाही। पण मग हा प्रयत्न तुम्ही आता मगाशी म्हणालात की जातीमध्ये तणाव प्रयत्न केला जातो। आता या क्षणाला जसं आपण बोलतोय ओबीसींचा मेळावा सुरू आहे। जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईत येत आहेत, त्याला काउंटर म्हणून जसं आज बीडमध्ये होते ओबीसींचे मेळावे सुरू आहेत। तुम्ही या माध्यमातून, आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून कोणाला आवाहन कराल? जरांगे पाटलांना सांगाल तुम्ही की मराठा आरक्षणासाठी थोडं त्यांनी दमाने घ्यावा, मुंबईत येण्याबद्दल काय आवाहन कराल? की मग इकडच्या नेत्यांना, जे तुमचे पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्यांना आवाहन कराल की कोणी याबाबत थोडंसं समजूतदारपणाने घ्यावं? मी एक साधा कार्यकर्ता आहे, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांना मी आव्हान करेल, 2019ला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं, 2018ला कोरेगाव भीमा झालं, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच झाला। आणि योगायोग समजा की परत एकदा लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न काही सत्तेतल्या लोकांकडनं होत आहे। त्यामुळे कृपा करून विचार करा, आपल्याला काय अडचणी आहेत, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी सुटाव्यात, बेरोजगारीचा मुद्दा असेल, शेतकरी असेल, महिलांची सुरक्षा असेल, त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर धोरण आलं पाहिजे आणि त्याच्यावरच राजकारण झालं पाहिजे। धार्मिक विषय हा आपला व्यक्तिगत विषय आहे, अध्यात्म आपला व्यक्तिगत विषय, त्याच्यावर राजकारण न करता ज्याच्यामुळे आपल्या हाताला काम मिळेल, पोटाला अन्न मिळेल, याच्यावरच चर्चा आणि राजकारण झाले पाहिजे असं माझं मत आणि सामान्य लोकांना मी आव्हान करतो।